नमस्कार मंडळी. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. घराच्या दारात उभी असलेली गुढी, कडुलिंब, गुळाची चव आणि स्वयंपाकघरातून येणारा तळलेल्या पुरीचा सुगंध. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत टम्म फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी. महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससह असलेली ही रेसिपी. सर्वप्रथम एका परातीमध्ये हे 2 वाटी गव्हाचे पीठ, 3 चमचे बारीक रवा घातल्यामुळे पुरी खुसखुशीत होते आणि छान फुगते. पुरी ही आतून छान सॉफ्ट ती फुटू नये यासाठी आपण यामध्ये 1 चमचा मैदा घालत आहोत आणि चवीनुसार मीठ तर आलंच की. पुरी ही छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घालून हे सगळं मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे. मला लहानपणीचा एक मजेदार किस्सा आठवतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आई पुरी तळत असे आणि मी बाजूला उभी राहून वाट बघत असे. एकदा मी इतकी उत्सुक झाले की गरम पुरी फुगताच लगेच उचलले आणि काय झालं माहितीये, पुरीचा गरम वाफेचा फुगा फुटला आणि माझ्या हाताला हलकासा चटका बसला. तेव्हा आई हसून म्हणाली, अगं पुरीचा आनंद घ्यायचा असेल तर थोडा संयम हवा. खरं सुख मोठ्या गोष्टीत नसतं तर अशा छोट्या चवीत आणि आठवणीत दडलेलं असतं. हे बघा, असं घट्ट पीठ हवं आपल्याला. खूप मऊ पीठ असेल तर पुरी तेल पिते आणि फुगत नाही. हे पीठ चांगलं मुरावं यासाठी 20 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. 20 मिनिटानंतर हे बघा, पीठ हे छान मुरलं गेलेलं आहे. ते तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं. म्हणजेच काय की आपल्याला पुरी ही व्यवस्थित मग लाटता येईल. आता या पिठाचे समान गोळे करून ते तेल लावून झाकून ठेवूयात. आता पुरी लाटताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तळ हाताला तेल लावून पिठाचा गोळा हा असा तळ हाताने दाबायचा. पुरी लाटत असताना नेहमी आतून बाहेर अशा प्रकारे ही पुरी लाटली जाते. त्यानंतर पुरी लाटताना 1, 2, 3, 4 अशाच प्रकारे लाटायचं. म्हणजेच काय की पुरी लाटताना तुम्ही काय म्हणू शकता, 1, 2, 3, 4 पुरी आपली फुगते छान. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त अशी सॉफ्ट ही पुरी व्हावी यासाठी समान जाडीची पुरी लाटणं गरजेचं आहे. अगदी बारीक चपाती सारखी नको. तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही तर हे बघणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी काय करायचं की पिठाचा छोटासा गोळा तेलात सोडायचा. तो 1 सेकंदात वरती येत असेल तर तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे असं समजायचं. आता पुरी तळत असताना आपण ती फार उलटपुलट करत असतो, पण तसं करू नका. एकदा का पुरी आपण तेलात सोडली की थोडं थांबायचं, मध्यम गॅस असू द्यायचा. ती वरती अशी टम्म फुगून आली सर्व बाजूने की त्यानंतर मग असं समजायचं की खालचा भाग व्यवस्थित तळला गेलेला आहे. त्यानंतर तो पलटी करायचा. पलटी केलं की 10 सेकंद थांबायचं. त्यानंतर पुरी ही काढून घ्यायची, म्हणजे ती परफेक्ट तळली जाते. पुरी तळताना आणखी एक महत्वाचं म्हणजे की तुम्ही सर्व पुऱ्या ज्या आहेत ना तर ते अगोदरच लाटून ठेवा. म्हणजेच काय की तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित राहूनच सर्व पुऱ्या या व्यवस्थितरित्या एका मागोमाग एक अशा तळल्या जातात. हे पहा, पुरी हळूहळू फुगायला लागली आहे. टम्म गोल तुम्ही बघू शकता. दोघही बाजूने पुरीला मस्त असा हलका सोनेरी रंग आलेला आहे. अगदी तशीच जशी आपल्या आईच्या हातची पुरी असायची. म्हणून या गुढीपाडव्याला तुमच्या घरीही ही खुसखुशीत गव्हाची पुरी नक्की बनवा आणि तुमच्या घरातही आनंदाची गुढी उंच उभारू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.